धर्मातील प्रत्येक पूजेत स्त्रीचा सन्मान केलाय। महंत अनिकेत शास्त्री यांचं हे वक्तव्य आहे। लोकांनी अशा बाबांचे कुळ अभ्यास सगळं काही तपासावं असंही शास्त्रींनी म्हटलंय। लोकांनी भ्रमित होऊ नये, महंत अनिकेत शास्त्रींचं हे आवाहन आहे। महंत अनिकेत शास्त्री महाराज आहेत, जे या सगळ्या विषयातले अभ्यासक देखील आहेत। महाराज, खरं तर धर्मशास्त्राचा अभ्यास करत असताना अशा अनेक विधी ज्या आहेत ते सांगितलेले आहेत। अनेक प्रकारचे ज्योतिष अभ्यासक आहेत। कसं बघायचं या सगळ्या घटनांकडे, तुम्ही कसं बघताय? सर्वप्रथम ही जी घटना घडलेली आहे ती सर्व मानव जातीला काळीमा लावणारी घटना आहे। मी तर म्हणेल तंत्रशास्त्राचा धर्मशास्त्राचा खराचा काडी मात्र सुद्धा संबंध नाहीये। उलट त्याच्या या कृत्यामुळे धर्मशास्त्र तंत्रशास्त्र बदनाम होतंय। जगत सर्वम यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता। किती सुंदर वाक्य आहे की जिथे नारीची पूजा होते तिथेच देवता रममाण होतात। आणि हा भोंदू नारींचं शोषण करायचा, त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे या नाशिक क्षेत्रामध्ये रावणाचं जे आगमन झालेलं आहे ते बघा, सीता हरण करण्यासाठी कसं झालेलं आहे, साधू भेसमध्ये झालेलं आहे। त्या ग्रंथाचंच नाव आहे योनितंत्र। आता नुसतं हे नाव वाचलं तर साहजिकच प्रत्येकाचा गैरसमज होईल। योनितंत्र म्हणजे कोणत्या गुप्तांगाशी संबंधित आहे का, किंवा तिथे काही धर्मशास्त्रामध्ये काही प्रक्रिया होते का? तर असं नाही आहे। लिंग आणि योनी याचं संस्कृत भाषेमध्ये जर आपण विचार केला तर त्याला चिन्ह असं संबोधलं गेलेलं आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी।